कसा आहे बैलपोळा #कनेरवाडी। नमस्कार, मी आकाश भास्कर। आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात पहिलं तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। सकाळी सकाळी निघालो आपल्या शेताकडे सगळ्या देवांना नारळ फोडायला। तेवढ्याच आलो शेतात, आपल्या शेतातल्या सगळ्या देवांना एक एक करून नारळ फोडले। आता जायचं होतं आपल्या शेतातल्या आसराला, ते म्हणजे नदीच्या पलीकडं। ह्या देवाला जायचं असलं तर असं नदीमधून जावं लागतं। तितक्यातच आलो आपल्या आसराच्या देवाला, देवाचं दर्शन केलं आणि निघालो। तुम्ही म्हणत असताल हे एकटंच फिरायलंय का, तर तसं नाही, मी आलतो आमच्या घरच्यांसोबत। तर आता जायचं आहे आपल्याला कृष्णनगरला, तिथं एक मंदिर आहे देवाचं। मग काय निघालो आपल्या कृष्णनगरकडे। तेवढ्याच आलो आपल्या आजीबाबा मंदिरला, एक नंबर दर्शन केलं आपल्या आजीबाबांचं आणि निघालो गावाकडे। तितक्यातच आलो आपल्या कनेरवाडीला। थोडासा व्ह्यू बघा बैलपोळ्याचा। आजचा ब्लॉग इथंच एंड करू। ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि फॉलो करा।